आलोय द किरण माने शो नावाने, स्टोरी शिवराज्याभिषेकाची. छत्रपती शिवाजी महाराजांचा आजपर्यंत तुम्ही कधीही न ऐकलेला इतिहास या शोद्वारे तुम्हाला पुराव्यांसहित ऐकायला मिळेल. ही म्युझिकल स्टोरी आहे. त्यात गीत, संगीत, लोकगीतं आणि सगळ्या गीतांचे सगळे, संगीताचे सगळे फॉर्म्स आहेत. एक मनोरंजन करणारा, पण मनोरंजनातून सत्य इतिहास सांगणारा असा मला तर वाटतं की मराठी रंगभूमीच्या इतिहासात हा पहिला प्रयोग असेल की जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर केला जातोय. राज्याभिषेक ही साधीसुधी घटना नव्हती आपल्या इतिहासात, फार मोठी घटना आहे. राज्याभिषेक करण्यामाग महाराजांचा काय उद्देश होता, राज्याभिषेकाचा निर्णय जाहीर केल्यानंतर काय झालं, कशा पद्धतीनं अडथळे आले, त्या अडथळ्यांवर राजांनी कशी मात केली आणि तो राज्याभिषेक कसा करवून घेतला, आणि त्या राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांच्या मनामेंदूत काय असं स्वप्न होतं रयतेसाठी की कशासाठी राज्याभिषेक करवून घ्यायचा होता. या सगळ्या गोष्टी आपण या शो मधून मांडल्यात. आणि त्या मांडताना कुठेही सत्य इतिहासाचा काही विनाकारण जो आपण बघतो हल्ली विपर्यास केला जातो आणि काहीतरी वेगळाच प्रोपगंडा चालवला जातो, असं होऊ नये आपल्या हातून. कलाकार म्हणून मला अशी त्याची जाणीव होती आणि परिवर्तनाच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून दोन्हीचं एक सुवर्ण मध्य साधन. मग मी इतिहासकार इंद्रजित सावंत जे शिवाजी महाराजांच्या विषयाचे गाढे अभ्यासक आहेत, गाढे इतिहास तज्ञ आहेत. इतिहासाचा सखोल अभ्यास त्यांचा आहे आणि एक जो आपण ज्याला म्हणतो ना की हिस्टरीग्राफी, ज्याला आपण म्हणतो इतिहास लेखनाचं एक शास्त्र असतं की पुरावे जे असतात इतिहासाचे ते कसे तपासून घ्यावेत, कशा पद्धतीने त्याच्या अन्वयार्थ लावावेत काळानुसार, ते उत्तम ज्ञान असलेले इंद्रजित सावंत सर आहेत. मग त्यांच्या मदतीने आम्ही इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या दुर्बिणीतून ही स्टोरी बघितली आणि वेगवेगळे इतिहासकारांचे दाखले, इतिहास तज्ञांचे दाखले, इतिहासाचार्यांचे दाखले घेऊन हा शो आम्ही उभा केला. तो शो उभा करताना कुठेही मग आता इतिहासकारांचे दाखले म्हणजे उगाच आपण सणावेळा सांगतोय आणि प्रेक्षकांना काहीतरी वृक्ष कंटाळा वाटलं असं होऊ नये म्हणून त्यात नाट्य आहे, संगीत आहे, तुम्हाला खळखळून हसवण्याच्या जागा आहेत आणि इमोशनल करणाऱ्या पण जागा आहेत, पण त्याचबरोबर तुमच्या मेंदूला जाग करणारं काहीतरी आहे. आणि एक कलाकार म्हणून आणि सातारचा, राजधानी साताऱ्यातला एक सुपुत्र म्हणून मला कायम जाणीव असते की राजांविषयीचं खरं, राजांची खरी संवेदनशीलता काय होती, राजांचं रयतेविषयीचं स्वप्न काय होतं, या गोष्टी खूप कमी सांगितल्या गेल्या इतिहासात. आपल्या इतिहासात जनरली आणि सिनेमा नाटकातून तर अगदी मोजके राजे दाखवले गेले, अगदी त्यांच्या मोजक्या लढाया दाखवल्या गेल्या आणि त्यातून वेगळंच काहीतरी, वेगळेच राजे आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. खरे राजे जे इतर समुद्रासारखे अर्थांत ते राजे आपल्यापर्यंत कधी पोहोचू दिले नाहीत एका वर्चस्ववादी व्यवस्थेनं आपण असं म्हणूया. आणि आमच्या क्षेत्रात विशेष करून नाटक सिनेमात खरे शिवाजी महाराज, खरे छत्रपती शिवाजी महाराज कधी आलेच नाहीत. आणि त्यातल्या त्यात ही राज्याभिषेकाची स्टोरी जी रयतेसाठी, आपल्यासाठी, आपल्या आजच्या वर्तमानासाठी, आपल्या इतिहासापासून आतापर्यंत आणि आपल्या भविष्यासाठी राज्याभिषेक ही खूप मोठी, खूप महत्वाची घटना होती. राज्याभिषेकानंतर काय करायचं हे राजांचं स्वप्न होतं, ते आपल्या सगळ्या हजारो पिढ्यांसाठी त्यांनी काहीतरी स्वप्न बघितलं होतं. तर ते कधीच समोर आलं नाही, विस्तारानं कधीच समोर आलं नाही, कधी येऊ दिलं गेलं नाही. सिनेमात कायम राज्याभिषेक हा सोहळा दाखवला गेला, म्हणजे राजांना अभ्यंग स्नान घातलं आणि एकदम असा आनंदी सगळी सोहळा दाखवला गेला. त्या सोहळ्यामागे राजांची जी वेदना होती, राजांची यातना होती, राजांना ज्या अडथळे उभे केले गेले ते कधीच दाखवले गेले नाही. भीतीपोटी असेल, कशापोटी असेल, पण कधीच दाखवले गेले नाही. मग आपण जर सत्य मांडतो, पुराव्यांसहित, इतिहासकारांच्या दाखल्यांसहित सत्य मांडतोय, तर का घाबरायचं? म्हणून मी इतिहासकारांना सोबत घेऊनच याची प्रोसेस सुरू केली सगळी आणि हे नाटक उभं केलं आपल्या. आणि हे करताना आणखी एक माझ्या डोक्यात एक होतं की जसं मी तुम्हाला म्हणलं की मी राजधानी साताऱ्यातला आहे. जरी महाराष्ट्रभर सगळीकडे अभिनेता म्हणून किंवा परिवर्तन चळवळीचा कार्यकर्ता म्हणून माहिती असलो, काही असलं तरी मूळ मी सातारा सोडलेलं नाही कधीच आजपर्यंत. मी साताऱ्यात राहतो, माझी फॅमिली साताऱ्यात राहते, माझी मुलं साताऱ्यात शिकतात आजही, आणि साताऱ्याशी नाळ कधीही तोडलेली नाही. मी ज्या आतापर्यंत ज्या सिरियल्स केल्या, सिनेमे केले, नाटकं केली, ती साताऱ्यात राहून केली. जनरली आमच्या ऍक्टिंग मध्ये पद्धत असते की मुंबईत जाऊन राहायचं आणि स्ट्रगल करायचं. तो मी कधी केला नाही. मी साताऱ्यातून काम केलं, साताऱ्यातून पुढे गेलो. तर मग साताऱ्याचं या मातीचं मी कधी देणं
माझ्या मातीतल्या राजाची स्टोरी मला सांगायची आणि ती तथ्यांसहित सांगायची. तर मग हे धाडस करायचं मी ठरवलं आणि मी ठरवलं की अशीच आपल्या गावाखेड्याच्या मातीतली जी मुलं आहेत ते टॅलेंट आपण पुढे आणायचं. जनरली मुंबईत कुठलेही असं उभं केलं जातं, मुंबई किंवा आसपासची अशी सेलिब्रिटी पोरं घेतली जातात ज्यांची नावं आहेत, युट्यूबवर गाजतात, त्याच्यावर गाजतात आणि ती घेऊन एखादा कार्यक्रम उभा केला जातो. पण मी पश्चिम महाराष्ट्रातल्या गावखेड्यातली पोरं शोधली, एक उत्तम गायक, शाहीर, वादक असे. म्हणजे साताऱ्यातली एक मुलगी आहे, एक वाईचा मुलगा आहे, कागल, सांगली, राधानगरीजवळ तिटवे नावाचं एक गाव आहे, तिथला एक उत्तम गायक आहे तो आहे. अनेक असे कागल, हुपरीच्या 2 मुली आहेत. तर असे आपण सगळे गावखेड्यातली मुलं त्यात टॅलेंट शोधून एक 7-8 महिन्याची प्रोसेस होती आणि उत्तम टॅलेंट. तुम्ही शो बघायला तुम्हाला कळलं की यातली गाणी ऐकाली, एक गाणं तुमच्या लक्षात राहील, एक आवाज तुमच्या लक्षात राहील. शाहीर पृथ्वीराज माळी नावाचा एक तरुण पोरगा आहे, सूरज कांबळे नावाचा एक तिटव्याचा पोरगा आहे, सुमंत कुलकर्णी म्हणून कोल्हापुरातला एक आहे, समीक्षा जाधव साताऱ्यातले आहे. असे अनेक उत्तम गायक, वादक, ऋषिकेश देशमाने कोल्हापूरचा आणि श्रीनाथ म्हात्रे यांनी संगीत दिलेलं आहे. आम्ही नव्याने ह्या शो साठी गाणी लिहून घेतली वेगवेगळ्या गीतकारांकडून. दुर्गेश काळे आहे, प्रभाकर मठपती आहे, विनायक पवार आहेत, असे कल्याण मुगले, असे अनेक नवीन गीतकार आहेत. त्यांच्याकडून आम्ही गाणी लिहून घेतली, नवी गाणी लिहून घेतली, नव्यानं कंपोज केली. सतीश तांदळे लेखक आहेत, त्यानं ही सगळी स्टोरी लिहिली. विनायक प्रवणकर दिग्दर्शक, जो मुंबईचा आहे, उत्तम दिग्दर्शक आहे आत्ताच्या काळात. ही सगळी 20-25 पोरं मी तुम्हाला जे सांगतोय ती या पोरांना सोबत घेऊन, कारण आजच्या जनरेशन पर्यंत मला हे पोचवायची शिवरायांची स्टोरी आणि आत्ताच्या काळाची कुठेतरी ते जोडलं जावं की आज आपल्या भोवतीची परिस्थिती आहे ती अशी का आहे, कशासाठी आहे, जे चाललंय ते काय चाललंय, याचे अर्थ आपण कधी लागतात. जेव्हा आपण खरा इतिहास ऐकतो, वाचतो, तेव्हा आपल्या वर्तमानाचे अर्थ लागतात. नाहीतर मग काय, इतिहास हा मनोरंजक गोष्टी होऊन बसतो की मग आपण वेगवेगळ्या पराक्रमाच्या मनोरंजक गोष्टी त्या ऐकून फक्त रक्त सळसळतात. पण इतिहासातनं आपण आजच्या वर्तमानात काय घ्यायचं, आज वर्तमानात आपल्या भोवताली परिस्थिती आहे, त्या इतिहास नीट खरा इतिहास समजून घेतला तर ती परिस्थिती आपल्याला कळते. नाहीतर असं वाटतं की काय काय वेगळं चाललंय, या आजकाल असं का चाललंय, मी माझ्या भोवताली नक्की काय आहे, माझे नक्की शत्रू कोण आहेत, खरे शत्रू कोण आहेत या समाजाचे, हे सगळे अर्थ लागतात जेव्हा आपण खरा इतिहास वाचतो, बघतो तेव्हा. तर ते करायचा प्रयत्न केला. अशीच 18 पगड जातीची मुलं सोबत घेतली. जसं शिवरायांचा आपण आदर्श घेतो तसं रंगभूमीवर आम्ही छोट्या प्रमाणात अशा पद्धतीनं काम केलं आणि हा शो उभा केलाय, ज्याचे कोल्हापुरात पहिले 3 शो झाले, जे प्रचंड डोक्यावर घेतले लोकांनी, हाऊसफुल झाले. त्यानंतर अगदी म्हणजे आता डिमांड शो आता परत 2 शो कोल्हापुरातच लागले. एवढं लोकांना ते आवडलं. लोक अक्षरशः राजांची व्यथा बघून ढसाढसा रडले आणि त्यांना कळलं की आता आपल्या भोवती काय चाललंय. प्रत्येक जण आता सोशल मीडियावर पोस्ट टाकतोय की आमचा मनाविरुद्धला काहीतरी मशागत झाली आमची हे नाटक बघून आणि शिवराय असे आम्हाला पहिल्यांदाच बघायला मिळाले आपले छत्रपती. तर हे जे आहे ना, हे खूप भारावणार आहे. आणि आम्ही कोल्हापुरात गेल्यानंतर पुण्यात गणेश कला क्रीडाला पहिला शो लावला. आम्हाला सगळ्यांनी वेळात काढले. गणेश कला क्रीडा म्हणजे हे भव्य थिएटर आहे, 2500 कॅपॅसिटीचं थिएटर आहे ते. आणि तिथं पहिला शो तुम्ही का लावला, तो जर फ्लॉप गेला तर पुण्यात तुम्हाला कोण रिस्पॉन्स देणार आहे या शोला. तरी आम्ही लावला आणि तो शो हाऊसफुल झाला अक्षरशः. म्हणजे एकही खुर्ची रिकामी नव्हती आणि 2500 प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला अक्षरशः शो. तर आता मला फक्त उत्सुकता आहे की मी माझ्या मातीत, माझ्या सातारच्या मातीत पहिला प्रयोग करतोय. 25 जानेवारी शाहूकला मंदिरला संध्याकाळी 7 वाजता त्याचा साताऱ्यातला शुभारंभ आपण करतोय आणि 26 जानेवारीला कराडला करतोय टाउन हॉलला. तर म्हटलं त्यासाठी मी तुमच्याशी संवाद साधायला आलो की आता मी साताऱ्यात हा शो घेऊन आलो, आपल्या साताऱ्यात, राजधानी साताऱ्यात. तर आपल्या माध्यमातून साताऱ्यातल्या आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शो पोहोचावा की जो आहे साताऱ्यात, ही माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे. आता मी धरून 22 कलाकार आहे, त्यात गायक, वादक आणि मी, आम्ही सगळे आहोत. आणि असे 22 कलाकार आणि स्टेजच्या मागे 10 कलाकार आहेत. 30-35 जणांची टीम आहे जवळजवळ. आणि लाईटची एक टीम वेगळी, साऊंडची एक टीम वेगळी. हा भव्य दिव्य शो आहे जरा, कारण हे राजांचा आपला सोहळा दाखवायचा आहे राज्याभिषेकाचा, तर तो तशाच भव्य दिव्य स्वरूपात दाखवला गेला पाहिजे असं आमचं मत होतं. आणि नाटकातला एक वेगळा फॉर्मॅटच आम्ही निवडला, म्हणजे रंगभूमीवर अशा फॉर्मॅटमध्ये आजपर्यंत कुठलीही कलाकृती आली नव्हती.
तर ती आम्ही पहिल्यांदा आणतो. हे सुद्धा आपण रंगभूमीवर हा विषय पहिल्यांदा आलाय इतिहासात, 100-150 वर्षांच्या इतिहासात. आणि रंगभूमीवर हा फॉर्म सुद्धा आम्ही नवीन शोधून काढलाय, जो गाणी, स्टोरी टेलिंग, नाट्य असं सगळं त्यात आहे. गाण्यांमध्ये सुद्धा गाण्यांचे सगळे प्रकार आहेत. भारुड आहे, गोंधळ आहे, लोकगीतांचे सगळे प्रकार आहेत, कलगीतुरा आहे, भराड आहे, फटका आहे, असं सगळे प्रकार आहेत. प्लस कव्वाली आहे, रॅप आहे आणि इंग्लिश ऑपेरा सुद्धा आहे. असे सगळे संगीतातले प्रकार आहेत, नाटकातले सगळे, अभिनयातले सगळे प्रकार येतात. असं सगळे खूप प्रेक्षकाला एक चांगली मनोरंजनाची ट्रीप पण होईल आणि त्यांना मेंदूला पण काहीतरी विचार प्रवृत्त करणारे काहीतरी मिळेल, असं सगळं गेलं. बाबासाहेब पुरंदरेंनी थीम काय नाटकाची थीम मी सुरुवातीला ते सांगितलं की छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक ही आपल्या मातीतली फार मोठी गोष्ट आहे. राज्याभिषेक ही साधीसुधी गोष्ट नाही. राज्याभिषेक करण्यामागं राजांचा उद्देश काय होता, राज्याभिषेक करायचं ठरवल्यानंतर राजांच्या मार्गात काय काय अडथळे आले, का आले ते अडथळे, नाही तर राजाचा राज्याभिषेक आहे, का अडथळे आले आणि ते अडथळे त्यांनी कसे पार केले, ते अडथळे पार करून त्यांनी राज्याभिषेक कसा करवून घेतला आणि राज्याभिषेक केल्यानंतर त्यांनी त्याचा अभिषिक्त राजा असल्याचं जे पद मिळालं त्या पदाचा उपयोग रयतेसाठी कसा केला हे सांगणार हे नाटक आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी जो इतिहास दाखवला त्याच्यातून याच्यामध्ये काय फरक आहे का आपल्याला? नाही, तो इतिहासाचा बऱ्यापैकी विपर्यास होता. हे सगळ्यांनाच आता मान्य झालंय की आता डॉक्टर आळसाळगे तात्या आपल्या साताऱ्यात आहेत, त्यांनी इतिहासद्रोही पुरंदरेची बखर नावाचं एक पुस्तक लिहिलंय. त्यात त्यांनी विस्ताराने लिहिले की कशा पद्धतीने इतिहासाचा विपर्यास केला गेला किंवा बरेच असत्य कथन किंवा बरीच लपवाछपवी त्यात आहे. तर आपल्याला ते काय करायचं नाही, आपल्याला सत्य इतिहास मांडायचा. भले कुणी काही लिहिलं असो, आम्ही त्यांचं पण वाचलं, सगळ्यांचं वाचलं आणि मग नंतर आम्हाला त्यातून सत्य इतिहास शोधावा लागला. जसं म्हणजे सत्य इतिहास शोधणं, जसं मी म्हटलं की हिस्ट्रीचं इतिहास लेखन शास्त्र असतं, त्याचा एक काहीतरी अभ्यास असतो त्याचा, ते करणारे इंग्रजी सावंत सर आहेत. आणि आपण डॉक्टर आळसाळगे तात्यांचं मी आता नाव घेतलं, त्यांच्याकडून पण त्यांना हे स्क्रिप्ट वाचून दाखवलं की बाबा कुठे असत्य कथन आपल्या हातून होऊ नये. असत्य कथन किंवा काही इतिहासकारांनी असत्य कथनही केले, काही इतिहासकारांनी लपवाछपवी केलेली आहे, तर ते आपल्याकडून होऊ नये म्हणून अनेक इतिहासकारांचे आम्ही दाखले यात दिलेले आहेत. म्हणजे शेजवलकर, सेतू माधवराव पगडींपासून सभासदाची बखर आहे, हेनरी ऑक्झेंडनची पत्र आहेत यात. ते अगदी वासी बेंद्रेंनी जे इतिहासाचार्य म्हटलं जातं त्यांना, गुरुवरे कृष्णराव केळुसकर यांनी काय लिहून ठेवलंय, अशा अनेक इतिहासकारांचं वाचन करून आम्ही हा शो उभा केला. एक तिथीप्रमाणे, एक तारखेप्रमाणे त्यांचे 2 राज्याभिषेक झालेत ना? नाही, एक 2 राज्याभिषेक झाले ते वेगळे झाले. एक वैदिक पद्धतीने झाला, त्याच्यावर आपण आता शो केलाय. दुसरा शाक्त पद्धतीने झाला, दुसरा राज्याभिषेक. मग आपल्या ह्याच्यामध्ये कसं पहिला राज्याभिषेक आपण दाखवतो त्यांचा. आता हे द किरण माने शो जे मी नाव दिलं, ती एक मालिका आहे. द किरण माने शोच्या अंतर्गत असा इतिहास सांगितला जाणार आहे की जो आजपर्यंत कुठल्याही नाटक सिनेमात आला त्यातला पहिला चॅप्टर आहे पहिला राज्याभिषेक, जो आता मी दाखवतो. दुसऱ्या राज्याभिषेकावर आम्ही यानंतर ती कलाकृती उभी करणार आहे. शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक, छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक, ही पण काय साधी घटना नव्हती. ती पण आपल्याला अजून विस्ताराने दाखवली नाही, त्याच्यावर आम्ही करणार. तुकारामांचं वैकुंठ गमन किंवा संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, ती काय होती, कशासाठी होती, ते काय होतं नक्की. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीपुरतंच मर्यादित ठेवलं गेलं, पण आपल्या प्रत्येकासाठी त्यांनी काय कार्य करून ठेवलं. अशा इतिहासातल्या अनेक गोष्टींचं सत्य कथन करणारी ही मालिका असणार आहे. तर किरण माने शोच्या अंतर्गत त्यातला हा पहिला चॅप्टर आहे, त्यातला हा पहिला अध्याय आहे. आपण नंतर दुसऱ्या राज्याभिषेकावर पण करणार आहोत. ते डॉक्टर आळसाळगेंनी पुस्तक लिहिलंय त्याच्यावर आणि इथं अनेकांनी कॉम्रेड शरद पाटीलनी लेखन केलं. त्याचा एक अभ्यास करून आपण दुसऱ्या राज्याभिषेकावर सुद्धा आपण दुसरा राज्याभिषेक का करावा लागला, तो कसा होता, त्याची काय प्रोसेस होती आणि त्यानंतर काय साध्य झालं, हे सगळं आपण दाखवणार. पण आता पहिला राज्याभिषेक समजून घेऊया. पार्ट 1 आला. हा पार्ट 1 हा पहिला राज्याभिषेक, आपण तो समजून घेऊया व्यवस्थित आपण सगळे. हा ट्रेलर म्हणायचं. हा ट्रेलर, पण लोकांना समजलं पाहिजे की आपल्या बहुजनांना हा इतिहास कळला पाहिजे की आपण किती आपल्याला लपवून ठेवलंय, राजे किती लपवून ठेवले आपल्याला. फक्त शाहिस्ते खान, अफजल खान, आग्र्याहून सुटका, पन्हाळगडाचा वेढा, शाहिस्ते खानाची बोटं कशी कापली, अशा गोष्टींपुरतच मर्यादित ठेवले गेले आतापर्यंत नाटक सिनेमामध्ये राजाने, जेणेकरून फक्त मुस्लिम द्वेष बसले.
पण राजे कुठल्याही तर धर्माचे जातीचे द्वेष्ट नव्हते. राजे स्वराज्याचा शत्रू तो राजाचा शत्रू होता. म्हणजे राजांनी चंद्रराव मोरेला पण कापला, कृष्णा कुलकर्णीला पण कापला आणि अफजल खानाला पण पाडलं. त्यांनी काय जात पात बघितली नाही, त्यांनी फक्त बघितली हा स्वराज्याचा शत्रू आहे. पण हे कधी हे आपल्याला सांगितलंच गेलं, आपल्याला फक्त मुस्लिम हे विरोधी होते असं दाखवलं गेलं. पण ते सगळ्या धर्माच्या जातीचे लोक स्वराज्याचे विरोधक होते आणि त्यांच्याशी राजे लढलेले. जो स्वराज्याचा शत्रू होता तो राजाचा शत्रू होता. पण हे खूप नाटका सिनेमातून दाखवलंच गेलं, लपवलं गेलं. काय खरे छत्रपती शिवाजी महाराज कायम लपवले गेले, जे आज आपण पहिल्यांदा रंगभूमीवर आणतोय. नाहीतर इतर नाटक येतात त्या नाटकांपैकी हे खूप वेगळा प्रकार आहे. मनोवाद्यांचा कुठं काय विरोध झाला का विरोध, मी त्या विरोधाची पर्वा करत नाही. आता हे 3-4च प्रयोग झाले होता आणि सोशल मीडियावरून त्यांनी बराच गदारोळ उठवलाय. पण आपलं हे जे ना आपण सत्यकथन करतोय, एकतर सगळे इतिहासकार आपल्या सोबत आहेत. आता मी तुम्हाला एक प्रेस नोट देणार आहे, त्यात मी हे पण सांगितले की या नाटकाच्या प्रयोगाला एकतर छत्रपती शाहू महाराज आले ते कोल्हापूरचे, त्यांनी हे नाटक बघितलं, त्यांनी पसंतीची मोहर उमटवली की हे खरोखर सत्यकथन करणारं नाटक आहे. नंतर इतिहासकार इंद्रजित सावंत हे तर आमच्या प्रोसेसमधलेच आहे. इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार, शिवचरित्राचे गाडे अभ्यासक डॉक्टर रमेश जाधव, डॉक्टर आनंद पाटील, डॉक्टर देविका राणी पाटील, अशा अनेक इतिहासतज्ञांनी हा प्रयोग बघितला. आणि त्यांनी एक एक गोष्ट त्यातली की तुम्ही सत्य मांडता हे आम्हाला सांगितलेलं, त्यांची मोहर उमटवलेली. त्यामुळे आता कोणी कितीही विरोध केला तरी आम्ही सत्य मांडतोय तर विरोधाला घाबरायचं नाही. घाबरण्याची कारण नाही केला. आणि हे सेन्सॉर्ड स्क्रिप्ट आहे. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळानं त्याला मान्यता दिलेली आहे. सेन्सॉर्ड झालेलं स्क्रिप्ट आहे आणि आम्ही अतिशय तुम्ही बघाल तर व्यवस्थित बॅलन्स केलंय. आम्ही कोणाला एका जातीला किंवा एका धर्माला कधीच टार्गेट केलं नाही. फक्त राजांचं स्वप्न काय होतं, राजांच्या मार्गात अडथळे कुणी कुणी कसे कसे आणले हे सांगताना जर कोणी दुखावलं गेलं तर त्याला काय आपण जबाबदार नाही. जे सत्य आहे ते सत्य मांडतो आपण, ते पण इतिहासकारांच्या साक्षीने मांडतो, पुराव्याचं सत्य मांडतो. त्यामुळे हिला त्रास तर आपण काही घाबरत नाही. तुम्ही मला बघताय गेली किती वर्ष लढतोय मी, माझ्यावर सुद्धा अनेक असे हल्ले झालेत की आता संपला का काय, त्याला सिरम वरून काढून टाकलेलं. पण असं काही संपलं नाही आपण किती. त्यामुळे ही गोष्ट करताना मी काय घाबरतो, त्याला माझ्या राजांची गोष्ट, माझ्या राजधानी साताऱ्यात मी राहतो, माझ्या राजांची ही गोष्ट आहे. आणि माझ्या राजधानी साताऱ्यात आमच्या छत्रपतींच्या घराण्यांमध्ये काय काय कसे कसे त्या काळात अन्याय झाले, छत्रपती प्रतापसिंग महाराज असतील, आपले शाहू महाराज असतील, तर आपल्याला सगळं माहिती आहे. फक्त आपण समोर आणायला लोक हवत होते आमच्या फील्डमध्ये. मी आता धाडस केलं की मी हे समोर आणणार आणि ते आणतो. होणारी त्रासाची आणि माझी सगळ्याची तयारी आहे. काय जो त्रास होईल त्याला सामोरं जायची माझी तयारी आहे. छत्रपतींच्या घराण्याला हे दाखवलं का? शाहू छत्रपतींनी बघितलं. आता साताऱ्यात पहिलाच प्रयोग आहे ना की बाबाराजांना निमंत्रण दिले होते, बाबाराजे येणार आहेत आणि महाराजांनी पण जाऊ महाराजांच्याकडून जाणार आहे निमंत्रण द्यायला. आता मी आलो साताऱ्यात काल. प्रयोग व्हायच्या आधी विचारलं